नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांदणी चौकातील फ्लायओव्हर आणि पहिला भुयारी मार्ग याचा एक अपडेट बघणार आहोत। हा भुयारी मार्ग सुरू झाला असून आता शहरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता गेल्या अनेक वर्षांपासून शहरात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत। वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे राज्य शासनाकडून राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवर दुरुस्तीचे कामे केली जात आहेत, तसेच काही मार्ग नव्याने विकसित होत आहेत। या व्यतिरिक्त काही ठिकाणी उड्डाणपूल देखील विकसित केले जात आहेत। चांदणी चौकात देखील जुना पूल पाडून नवीन पूल विकसित केला जात आहे। या पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून हा पूल 1 मे 2023 रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। निश्चितच यामुळे चांदणी चौक परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे। तसेच चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्ग अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे। त्यामुळे उड्डाणपुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच पुणेकरांना या निमित्ताने दिलासा मिळणार आहे। हा मुख्य भुयारी मार्ग आता सुरू झाला असल्याने आता चांदणी चौकातून मुळशीकडे जाताना प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे। या भुयारी मार्गाने आता मुळशी पौड मार्गे पुढे कोकणात देखील जाता येणार आहे। यामुळे मुळशीकडे जाताना प्रवाशांना सहन करावी लागणारी वाहतूक कोंडी आता कायमची दूर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। निश्चितच या भुयारी मार्गामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी देखील चांदणी चौकातील उड्डाणपुलाकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागून आहे। हा उड्डाणपूल नेमका केव्हा सुरू होतो याचीच उत्सुकता पुणेकरांना लागून आहे। 1 मे रोजी या पुलाचे उद्घाटन नियोजित असले तरी देखील या कालावधीत हा पूर्ण होणार नसल्याचे काही अधिकाऱ्यांकडून खाजगीत सांगितले जात आहे। यामुळे आता हा पूल नेमका केव्हा सुरू होतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।